हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। मराठा समाज कुणाचाही सुपडा साफ करू शकतो। मराठा काय आहे हे काही दिवसात कळेल। आगामी निवडणुकांवरून मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा। जरांगेंचा चलो मुंबईचा नारा, 10 लाख गाड्या मुंबईमध्ये येणार। आझाद मैदान किंवा शिवाजी पार्कमध्ये आमरण उपोषण करणार, जरांगेंची घोषणा। माझी नार्को टेस्ट करण्याची तयारी, माझ्यात अल्कोहोल असेल तर जिवंत समाधी घेईन, जरांगेंचं भुजबळांना आव्हान। मराठा आरक्षणाची क्युरेटिव्ह पिटिशन सुप्रीम कोर्टाने स्वीकारली। 24 जानेवारीला क्युरेटिव्ह पिटिशनवर सुनावणी, याचिकाकर्ते विनोद पाटलांचा दावा। बीएमसीच्या तिजोरीवर दरोडा टाकणाऱ्यांचेच आमच्यावर आरोप, क्लीन स्वीप होण्याची विरोधकांना भीती, एकनाथ शिंदेंचं टीकास्त्र। शरद पवार संविधान निर्धार सभेला जाणार नाहीत, पवारांनी प्रकाश आंबेडकरांसह एकाच मंचावर येणं टाळलं। पुणे लोकसभेच्या रिक्त जागेसाठी लवकरात लवकर निवडणूक घेण्याचे मुंबई हायकोर्टाचे आदेश, हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात निवडणूक आयोग सुप्रीम कोर्टात। मुख्यमंत्री मुंबईच्या पाहणी दौऱ्यावर, वरळी भागामधील स्वच्छता मोहिमेची मुख्यमंत्री शिंदेंकडून पाहणी। मुंबई पुणे महामार्गावर बोरघाटात सलग दुसऱ्या दिवशी प्रचंड वाहतूक कोंडी, वाहनांचा तासनतास खोळंबा, एक्सप्रेसवेवरच लोकांची सुट्टी वाया। जळगावच्या भुसावळमध्ये कांद्याला फक्त 3 रुपये किलो भाव, शेतकऱ्यांची घोर निराशा, लागवडीचा खर्चही न निघाल्यानं शेतकरी चिंतेत। राज्यात 35 नव्या कोरोनाबाधितांची भर, मागील 4 आठवड्यामध्ये कोरोना रुग्णांमध्ये चौपट वाढ, आतापर्यंत सक्रिय रुग्णांची संख्या 100च्या पार। मुंबईतील तिन्ही रेल्वे मार्गांवर आज मेगा ब्लॉक, माटुंगा मुलुंड, पनवेल वाशी, बोरिवली भाईंदर अप डाऊन मार्गावर दुरुस्तीच्या कामासाठी ब्लॉक। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचं मंदिर 22 तास दर्शनासाठी खुलं राहणार, नाताळ नववर्षाच्या सुट्टीनिमित्त निर्णय। धाराशिवमधल्या ज्योती क्रांती मल्टीस्टेट बँकेवर सशस्त्र दरोडा, पिस्तूल आणि चाकूचा धाक दाखवत लुटला कोट्यवधींचा मुद्देमाल, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद। लातूरमधल्या सिंदाला इथल्या कला केंद्राच्या आवारामधील गाड्यांची 2 पोलिसांकडून तोडफोड, पोलीस मद्यधुंद अवस्थेमध्ये असल्याचं समोर। जम्मू काश्मीरमध्ये निवृत्त पोलीस अधिकाऱ्याची गोळ्या झाडून हत्या, दहशतवाद्यांकडून नमाज पठणासाठी गेलेल्या पोलिसावर गोळीबार। विवो कंपनीच्या तिघांना ईडीकडून अटक, कंपनीच्या तिघांना मनी लॉन्ड्रिंगच्या गुन्ह्यामध्ये ईडीकडून अटक, कंपनीचे सीईओ, सीएफओ आणि सल्लागार ईडीच्या अटकेत। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।